नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते. असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात. लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणीमात्रांवरचे प्रेम असो, स्वामींच्या अनेक कथा आहेत. आज त्यांच्या लाडक्या गायीसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना दिलेले काही अनुभव, त्यातीलच हा एक अनुभव आज आपण पाहत आहोत. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते. स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा चाटे. स्वामी कधीकधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत मग ती सुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी मायगती असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत आणि स्वतःच असत. श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती महाराज. स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? त्यावेळेस चोळाप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक. स्वामी संतुष्ट होत नाहीत आणि स्वामी म्हणतात, आज जर बाळाप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला राहायचा. तो मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंतांच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. त्याचे म्हणणे असे होते, स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात. असं मत घेऊन तो निघाला. आल्या आल्या तडकाफडकीनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? तो पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंहबाण आहोत, नीट बघा मला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात श्री नरसिंह सरस्वती उभे. त्या पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. त्या पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो
त्याच क्षणी श्री स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ.